श्री स्वामी समर्थ अध्याय 47 श्री गणेश व श्री सरस्वती मातेला नमस्कार असो. श्रीमद गुरुदेव दत्त दिगंबर स्वामींना नमस्कार असो. श्री गुरु शिष्याला म्हणाले, गौतम ऋषी कृत न्यायशास्त्र पदार्थ निरूपण श्रवण करावे. तेथे प्रतिज्ञा हेतू उदाहरण या तीन अवयवांचा च्या समुदायारूप जे वाक्य आहे त्याने पदार्थांचे अनुमान होते असे मीमांसक मानतात. त्याचप्रमाणे उदाहरण व उपनय या दोन अवयवांच्या समुदाय रूप जे वाक्य आहे त्या योगे पदार्थाचे अनुमान करता येते असे बौद्ध मानतात. ही दोन्ही मते असंगत आहेत ते विशद करून सांगतो. पदार्थ हेतू उदाहरण उपनय आणि निर्गमन या पाच अवयवांच्या समुदाय रूप जे वाक्य आहे त्याने पदार्थांचे अनुमान होते. परंतु नैयायिक हे दुसऱ्या शास्त्रमतात याला दूषणे देतात. ते म्हणतात आत्माश्रय रूप, अन्योन्याश्रय रूप, चक्रकार रूप, अनावस्था रूप, व्याघात रूप, प्रतिबंधी रूप असे तर्क तुमच्या शास्त्रमतामध्ये होत असून इष्टापत्ती रूप आहेत, असत्य आहेत. तुमच्या तर्काला काही प्रमाण नाही म्हणून तो मानता येणार नाही. तुमच्या अनुमानात उल्लेखिलेले उदाहरण व निर्गमन शब्द व्यर्थच उपयोजिले आहेत असे नाना प्रकारचे आक्षेप विरोधक घेतच असतात. असे लोक हे वेदांत शास्त्र विचारांचा अभ्यास करण्याचे सोडून नसत्या विचारांचे चिंतन जन्मभर करतात व जनामध्ये प्रतिष्ठ विद्वान म्हणूनही वावरतात. प्रत्यक्षात प्रसंग विशेष अन्य सामान्य जनांप्रमाणे या लोकांचे वर्तन असते. असा आस हाव निद्रा भय आदी धर्म सर्व देहधारी जीवांमध्ये समान असतात. सामान्य जन आणि या विद्वानात या बाबतीत सारखेपणाच आहे. खऱ्या ब्रह्मचिंतकांचा हे तथाकथित विद्वान अनादर करतात, त्यास कमी लेखतात. अनात्म पदार्थाच्या आधारे एखाद्या महर्षीवर टीका करणे हे सर्वथा गैर आहे याचे भान त्याला उरलेले नाही. पाणिनी, जैमिनी, श्रीवेद व्यास आदींनी कथन केलेले काही सूत्रे विचार न करता लिहिले असाही आक्षेप घेणारे आहेत. ते म्हणतात काही वेदवचने उन्मत्त पुरुषांच्या वचनासमान असंगत असल्याचे प्रत्ययास येते. हे सूत्रे ऋषींनी व्यर्थच रचिलेले आहे. प्रत्यक्षात काही वचनेही वेद रचनांमध्ये कोणीतरी धूर्ताने मुद्दामूनही घुसविले म्हणून ती व्यर्थ ठरतील. त्याचा दोष मूळ ऋषींकडे जाता नये, परमेश्वराकडे जाता नये. आणि जर खरोखरीच ते परमेश्वर रचितच असतील तर अशी वचने ही व्यर्थ नसून सार्थच आहे. काही जण अशा वचनांना सोयीस्कर अर्थ काढून त्याचा जाणता मी एकमेव आहे, माझ्या वाचून हा अर्थ कोणी जाणत नाही असे समजतात. हे लोक वेदांना ऋषींना दूषणे देतात. वेदमंत्र पाठाचे श्रवण करून हा स्वर येथे पाहिजे होता, या वर्ण तिथे हवा होता, इकडे हे पद कुठे कोणता क्रम हवा ते परस्पर ठरवून ते सर्व वर्णादी हे ब्राह्मण उच्चारित नाही. त्यामुळे बाहेरचे विद्वान उलट ब्राह्मणांची वेद नष्ट केली अशी निंदा करू लागले. त्यामुळे बाहेरचे विद्वान उलट ब्राह्मणांनीच वेद नष्ट केले अशी निंदा करू लागले. काही जण या थराला जातात की आमची बुद्धी आमच्या गुरुपेक्षाही अधिक आहे, आमच्या समान ब्रह्मदेवांची ही बुद्धी नाही, आमच्यासारखे पूर्वी कोणी झाले नाही, पुढेही होणार नाही. समुद्रात जशा नाना लहरी उपजत राहतात त्याप्रमाणे माझ्या मुखरूपी समुद्रातून व्याकरण, मीमांसा, न्याय आदींवर भाष्य निर्माण होत असे स्वतःचे लोकांमध्ये सांगत फिरतात. वेदवचनांवर टीका करू नये, याचे भान सुटलेल्यांची संगत करू नये, केल्यास दोष आहे असे उपनिषदात कथिले आहे.
काही संन्यासीही दोषातून दूर गेले नसतात. एक तर स्त्री पुरुष धन या पदार्थाचा इषणांचा त्याग करणे कठीण, पण तोही निर्धार करून अनेक जण संन्यास धारण करतात. त्यातील काहींचा विद्या अभिमान मात्र गळून पडलेला नसतो. ज्योतिष, औषधे सुचविणे आदी मार्गांनी धनादी संचय करतात. ही तहान एक प्रकारची पिशाचिनी असून सत्य, शौच, श्रीधैर्य, बल, वीर्य, पराक्रम, यश, धर्म या आदी आदी दया आदी गुणांची हानी करणे सामान्य जीवांचा हा गोंधळ असतोच. पण साधू लोकही नाना गुणांना कवटाळून राहतात. हा संशय कसल्याही प्रकारचा असो, तसे करणारा साधू हा मूढमतीचा आहे. ज्या मुमुक्षाला आपल्या कल्याणाची शुभेच्छा होते अशाने विवेक राखून वेदांत शास्त्र अभ्यासावे, ब्रह्माभ्यास करावा, अनात्मशास्त्राचा त्यांनी विचार करू नये. तसे केले असता त्यांच्या इंद्रियांना कसले ना कसले कष्ट पडतात. म्हणून वेदविरोधी असलेल्या कोणत्याही अनात्म पदार्थाचे अध्ययन मुमुक्षूने कधीही करू नये. निरंतर ब्रह्मानुभवी सद्गुरूंच्या मुखातून वेदांत श्रवण करावे, मनन करावे. योग्य त्या सदाचरणाचा निधिध्यास धरावा, म्हणजे ब्रह्म साक्षात्कार होतोच. गायी ज्याप्रमाणे आपल्या चारही स्तनांपासून वत्साची तृप्ती करते, त्याप्रमाणे वेदवाणी रूप कामधेनू आहे. स्वाहाकार, वष्टकार, स्वधाकार व हंतकार हे त्या वेदवाणी कामधेनूचे चार स्तन होत. स्वाहाकार व वषटकार या दोन स्तनांमुळे देवता व ऋषीमुनी तृप्त होतात. स्वधाकाराने पितरांना तृप्ती मिळते, हंतकाराने मनुष्य प्राणी तृप्त होतो. ऋषी, देवता, पितर व मनुष्य या सर्वांची तृप्ती करणारी महान कामधेनू ही वेदवाणी आहे. या जगत जननीस जे नर आपले अभिमानादी सर्व विकार त्यागून निरंतर उपासनेद्वारे प्रसन्न करून घेतात, त्या अधिकारी पुरुषांना ती मोक्षरूप दुधाची प्राप्ती करवून देते. अभिमान विकार युक्तांना ती फलद्रूप होणार नाही. वेदवाचारूप कामधेनू जे ब्रह्ममूर्ख आत्मविचारतही क्षीणवितात, त्यांनाही मोक्षामृत मिळत नाही, प्रपंच सुखही लाभत नाही. त्या श्रुतिवाकरूप कामधेनू प्रसन्नता होण्यासाठी उपाय म्हणजे त्या अद्वितीय ब्रह्मात्म्यात आपल्या मनाची एकाग्रता करावी. नेत्राधिक ब्रह्मेंद्रिय संपूर्ण इंद्रिय व्यापार सोडून देत ब्रह्मरूप धेनूचे ध्यान करावे, म्हणजे ती प्रसन्न होईल. वेदवाणी कामधेनू प्रसन्न झाल्यावर अधिकारी पुरुष मोक्षमुखास प्राप्त होतात. म्हणून निर्गुण ब्रह्मठायी मनाची एकाग्रता करण्याचा मार्ग येथे निरूपला आहे. ब्रह्मस्वरूपाचा आग्रह धरणाऱ्या पुरुषाने सगुण ब्रह्माचे ध्यान केल्यास परमात्मा देव हा सेतू समान कार्य करतो, जगत मर्यादेचे व्यवस्थापन करतो. हे माया विशिष्ट सगुण ब्रह्म बहिर्मुख जनांकडून जाणले जात नाही असे वचन बोलण्याचे कारण नाही. ऐवजी ब्रह्म जाणण्यासाठी मनाला अंतर्मुख करावे. मनाच्या अंतर्मुखाचे उपाय विद्वान लोकांनी नेहमीच सांगितले आहेत. जसे बहिर्मुख मन हे ब्रह्मविषयांची इच्छा धरते व मग त्या विषयात प्रवृत्त होते, तसेच अंतरात्म्यांच्या इच्छेने हे मन अंतरात्म्याचा लग्न होण्यास प्रवृत्त होते. यावरून अंतर्बाह्य अशा दोन्ही मनाची जी प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीचे कारण इच्छा हीच होय. इच्छा ही सर्वदा दोषरहित आहे. ज्या ज्या सुंदर पदार्थांना मन जाणते, त्या त्या पदार्थांची इच्छा होते. यावरून एखाद्या पदार्थाचे सौंदर्य ज्ञान हे त्यांची इच्छा होण्याचे कारण असते. पापी जीवांना त्यांच्या पूर्ण पापकर्मांनी सिंह सर्पादी अप्रिय पदार्थाचे ज्ञान होते. एकूण काय तर पापकर्म करणाऱ्यांना होणारे ज्ञान हेही अप्रिय पदार्थाच होत असते. तसेच पुण्यवंताला त्यांच्या पूर्वपुण्य प्रभावामुळे धनासारखे प्रिय पदार्थाचे ज्ञान होते, हे सिद्ध झाले. जे अधिकारी पुरुष आत्मसाक्षात्काराची इच्छा धरतात, त्यांनी यज्ञ, दान, तप, यज्ञाधिक पुण्यकर्मे केली असताना त्यांना अलौकिक आत्मसौंदर्याचे तेज
ज्ञान होते. त्या आत्मसौंदर्य ज्ञानानंतर त्यांना स्वात्म साक्षात्कार व्हावा अशी इच्छा होते. त्यांचे मन परमात्मा स्वरूपी परमेश्वराकडे प्रवृत्त होते. तात्पर्य असे की केवळ यज्ञाधिक कर्मे आत्मज्ञानार्थ उपयोगी आहेत. यास्तव फळाची इच्छाचे त्याग करून कर्मे करावीत. फलेच्छारहित कर्मे ईश्वरार्पण केल्याने अंतःकरण शुद्ध होतं. ते भगवंत श्री गुरुमुखातून वेदांत ज्ञान योग्य प्राप्त करून अभिन्नपणे ब्रह्मस्थित योगतात. धर्मशास्त्राने निषिद्ध कर्म, काम्य कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म ही 4 प्रकारची कर्मे सांगितली आहेत. ब्रह्महत्या हे निषिद्ध कर्म होय. स्वर्गार्धिक फलप्राप्ती हे काम्य कर्म होय. नित्य संध्या अग्निहोत्राधिक कर्मे हे नित्य कर्मे होय. सूर्यग्रहण चंद्रग्रहण काळात अर्धोदय महोदय कपिला षष्ठी पर्वणी मध्ये करावयाची स्नान श्राद्धादी कर्मे ही नैमित्तिक कर्मे ठरतात. स्थूल सूक्ष्म शरीराच्या ध्यासाने युक्त असे बहिर्मुख प्रापंचिक लोक हे भोग भोगताना प्रसंग विशेष निषिद्ध व काम्य कर्मेही करतात. शास्त्र विचाराने चालणारे ब्रह्मचारी, गृहस्थ व वानप्रस्थाश्रमी हे विचारपूर्वक निषिद्ध तसेच काम्य कर्मांचा त्याग करतातच, परंतु नित्य नैमित्तिक कर्मे चालू शकत नाहीत. शास्त्रसंमत संन्यासाश्रम स्वीकारल्याशिवाय त्यांचा त्यागही करायचा नसतो. प्रमादाने व आळसानेही कर्म करायची राहिल्यास पातक केल्याचा दोष येतो. या कर्मत्याग तामस वृत्ती दर्शवितो. संन्यास घेईपर्यंत तिन्ही आश्रमीयांनी त्यांना निर्देशिलेले कर्म करावीत. वैराग्यपूर्वक संन्यास घेतल्यावर कर्मत्यागाचे पाप नाही. उलट कर्मसन्यासानंतरही महत्पुण्यवान संन्यासीजनांना परमानंद प्राप्त होतो. मोत्याच्या माळा, चंदनादिकाचे गंध, स्त्रीरूपाचे आकर्षण, धन्याचे नित्य चिंतन, पुत्रवंशाचा अत्याग्रह यामध्ये ज्यांचे चित्त नेहमी आसक्त राहते, असल्या विषयासक्तांना ब्रह्मात्म साक्षात्कार होत नाही. म्हणून त्यांनी नित्य नैमित्तिक कर्मे करावी. त्याचप्रमाणे त्यांनी वर्णाश्रम धर्म अवश्य पाळावा आणि जो या विषयांची इच्छा करण्यापासून मुक्त झाला, अलिप्त झाला, त्याने पुन्हा कर्माचा भार उचलू नये. संन्यास धर्म धारण करावा. स्वर्गाधिक फलेच्छा धरण्यासाठी वेद भगवान यज्ञादी कर्मांचे विधान सांगतात. ही फलेच्छा न धरणाऱ्या वेद भगवान म्हणतात, निष्कामी पुरुषांनी कर्मे करू नये. विषयासक्त रागीच या कर्मांचा अधिकारी आहे. निर्विषयी विरागी या कर्माधिकार नाही. जोवर चित्त शुद्ध झालेले नाही तोपर्यंत नित्य नैमित्तिक कर्मे करीत राहावे. चित्तशुद्धीनंतर या कर्माचा आग्रह गळून पडतो. नंतर मग त्या निष्काम अधिकारी पुरुषाने निरंतर वेदांत शास्त्राभ्यास करावा असे सर्व शास्त्र सांगतात. ज्याप्रमाणे पावसाळ्यात मेघराज हे जलवर्षावाचे कार्य सिद्ध झाल्यावर ऋतुपश्चात शेवटी लय पावतात, त्याप्रमाणे चित्तशुद्धी झाल्यावर नैमित्तिक कर्मेही लयास जातात. ज्याची बुद्धी आत्माकार झाली अशा व्यक्तींना कर्म न केल्याने आपली हानी होईल का अशी शंका वाटल्यास या शिष्याचे संयुक्त समाधान श्री गुरु करतात. ज्ञानी म्हणतात, ज्ञानी महात्मा साधू संत यांच्या मागे विधी निषेधाचे कर्मकचाट उरत नाही. जे परमात्मा स्वरूप होऊन स्वतः सिद्ध स्थितीत जगाचा उद्धार करतात, ते विधी निषेध कर्मांहून भिन्न साक्षी रूप झालेले असतात असे वेदस्मृती ही वर्णन करते. अशापैकी नवनाथ योगीश्वर होत. या मत्स्येंद्र गोरक्षादी विवेकचतुर नवनाथांच्या संप्रदायातील एक नर कामफाट्या नाथबुवा अक्कलकोटात येऊन राहिला. या सशक्त निर्भय नाथाने मुखी गुरुनाम उच्चारण करीत अखंड स्वामी सेवा चालविली. सखे 1793 फाल्गुन शुक्ल श्रीहस्त पर्वात मी वामनबुवा वैद्य नासिक त्र्यंबक क्षेत्रात
यात्रेसाठी गेलो होतो. गंगा स्नानादी सर्व विधी आटोपून कुलदैवत सप्तशृंगी जगदंबेचे दर्शन घेऊन यथासांग पूजन केले, नैवेद्य केला. यथाशक्य ब्राह्मण भोजन घातले. रामकुंडात स्नान करून अष्टतीर्थही केली. अत्यंत समाधान वाटले. सप्तशृंगीने मुखातील विडा वामनबुवांना दिला. सप्तशृंगीचे हे स्नान अनादी काळापासूनचे असून भक्तिभावाने तिचे दर्शन यात्रा केल्यास आपले मनोरथ सिद्धीस जातात. अष्टादश भुजा जगदंबेचे विक्राळ रूप पाहून अंगी भयकाप उठतो. मात्र भक्तिभावाने दर्शन घेत जगज्जननीच्या मुखमंडलावर प्रसन्नता विराजते. तिथे आसपास ब्राह्मण भोपे पुजारी असतात. यापैकी एका पुजाऱ्यास वामनबुवा ब्रह्मनिष्ठांनी विनंती केली, आदिमायेच्या मुखातील तांबूल प्रसाद मला मिळावा. ही विनंती पुजाऱ्यांनी मान्य केली नाही. ते म्हणाले, फुकटात प्रसाद कुणालाही मिळत नाही. तेव्हा मी परमेश्वराला विनविले, आई, आपण आमच्या वंशावर प्रसन्न आहात. ही आपली कृपा खरोखरचीच असेल तर आमच्या मुखातील तांबूल प्रसाद रूप माझ्या हातात पडावा. असे मनोमन प्रार्थून द्वय हातांची ओंजळ श्रीमाते समोर धरली असता उष्टीच तांबूल प्रसाद अलगद हाती पडला. तेव्हा पुजारी भोपे लाजून टकामका पाहू लागले. उपस्थित सर्वांनाच आश्चर्य वाटले. मग मी तो प्रसाद प्रेमाने भक्षण करीत जगदंबिकेला अनन्य शुद्ध मतीने वंदिले. तेव्हा एक नृस्पृह विरक्त ब्रह्मचारी परमार्थाधिकारी माझ्या समवेत होता. श्री स्वामी कृपांकित देवमामलेदार. पुढे सटाणा येथे यशवंतराव साधूंच्या दर्शनास गेलो. यशवंतराव महादेव भोसेकर देवमामलेदार ते तेव्हा सटाण्यास नोकरी करीत होते. त्यांच्या कचेरीत दर्शनार्थ गेलो. अत्यंत आदरभावाने त्यांना वंदन केले. त्या काळी कचेरीमध्ये काही वरिष्ठ अधिकारी सरकारी तिजोरीतील द्रव्य व हिशोब पडताळून पाहत होते. हिशेबानुसार सर्व धन जगाची जागीच मिळाले. सर्वांना आश्चर्य वाटले, कारण सरकारी शिलकेतील धन परोपकारार्थ पाठवून टाकल्याचा आरोप तेव्हा देव मामलेदारांना ठेवण्यात आला होता. त्या आरोपाचे निवारण सहज होऊन गेले होते. मला मामलेदार म्हणाले, आम्ही अक्कलकोटात जाऊन श्री गुरु स्वामी चरणांवर शरण होऊन आलोत. तिथे जाल तेव्हा त्यास आमचा साष्टांग नमस्कार सांगा. श्रीदेव मामलेदार सर्वानुभूती लीन राहून दया शांती भावाने परोपकार करीत देव रूप झाले होते. तेथे 7 रात्र राहिलो. मग पुन्हा सप्तशृंगास जाऊन देवी पूजन केले. मग नाशिक क्षेत्रात परतलो. सिंहस्थ पर्वाचा योग साधून गंगा भगीरथीचे जलपात्रामध्ये भरून घेतले. तिथून निघालो. मजल दरमजल करीत पंढरपूर क्षेत्री पांडुरंग दर्शनासाठी आलो. गर्भगृहात जाऊन पाहिले तर श्री विठ्ठलांच्या जागी विटेवर स्मर्तुगामी सर्वांतर्यामी देवमूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज दर्शन झाले. त्यामुळे समाधान तर झालेच, आश्चर्यही वाटले. श्री विठ्ठल पांडुरंग देव हेच श्री स्वामी महाराज असून त्यांचा एकमेव दर्शनास आला. एकत्वाचे हे अद्वैत वैभव हा ब्रह्मानुभव महात्मा संतजन जाणतातच. असो, पांडुरंगांवर गंगा घालून त्यांचे पूजन केले. ब्राह्मण भोजन घातले. 1 महिनाभर चंद्रभागा स्नान पांडुरंग दर्शन असा क्रम आचरिला. एकनाथ बडवे यांच्या सदनी मुक्काम होता. या काळात हा काळ अत्यंत आनंदात घालवून मग प्रज्ञापुरीच्या दिशेने पदाचारी मार्गाने निघालो. प्रज्ञापुरामध्ये जलद वेगात येऊन श्री गुरुरायांचे दिव्य दर्शन घेतले. साष्टांग नमस्कार केला. श्रीफळाधिक वस्तू समर्पिल्या. तेव्हा महाराज उद्गारले, मामलेदाराने काय दिले? पांढरीला प्रथम भेटले कोण? कच्चे मडके भाजले असूनही का तासावे? स्वस्थ परमानंद असता का शिनावे नि आपदा भोगाव्या? उद्या प्रातः स्नानकाली पदांवर भागीरथी अर्पण कराव्यास यावे. श्री गुरुमुखातून बुधामृत पाझरले. त्यांना संतोष झाले. त्या दिवशी बुधवार पेठेत विरुपाक्ष मोतींच्या घरी श्री स्वामी प्रभू उघड्या जागेवर स्थित होते. सायंकाळी गंगा घेऊन तिथे गेलो. श्री माऊली
माऊलीच्या सान्निध्यात निजावयास मिळाले हा सद्भाव होता. सायंकालीन आरतीच्या आसपास सेवेकऱ्यांमध्ये भांडणे चालली होती. क्रोधीनाथ कानफाट्या. समर्थाची आरती झाली तेव्हा जय जयकारावरून तंटा झाला. विश्वंभरबुवा बळवंतराव आणि क्रोधीनाथ कानफाट्या यांच्या चांगलीच जुंपली. कानफाट्या म्हणाले, गर्जा अक्षय अलख गुरुनाथ दत्तोत्रय, कोणी स्वामी महाराज की जय असे म्हणू नका. परंतु समर्थ भक्तांना कानफाट्याचे न ऐकता श्री स्वामी महाराज की जय असे म्हटल्याने बिथरलेल्या कानफाट्याने रात्रीच्या वेळी सर्वजण पूर्ण झोपे असता विश्वंभराचे डोके अचूक दगड मारून फोडले. आम्ही सर्व सेवक मंडळी उघड्या जागेत निजलो होतो. महाराज चौक्याच्या खणात पहुडले होते. श्रीपाद भटजी, चोळप्पा, सुंदरबाई सेवेकरी तिथेच होते. कानफाट्याने दगडाची कापरी मारून बळवंतरावांचे डोके फोडून रक्त काढले. अचानक कोलाहल मजल्याने सारे जागे झाले, भयभीत बनले. नेमका प्रकार समजोस तर वर हाहाकार मजला. सुंदराबाईच्या पाठीवरही कानफाट्याने लट्टाहार प्रहार झाला. त्याच्यावर काही नियंत्रण उरले नाही. विश्वंभरबुवा, मी आणि बळवंत एकमेकांशेजारी निजलो होतो. कानफाट्याने माझ्यावर मात्र आघात न केल्यामुळे वाचलो. गलाबला झाल्याने लोक जमले. डाकूजी, फौजदार, जमादार आले. कानफाट्या सेवेकऱ्यांपैकीच असल्याने त्यांनी श्री स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार केला व विनवले की आम्हास आज्ञा काय आहे. श्री स्वामी महाराज म्हणाले, कानफाट्या फारच शिरजोर झाला आहे. न्याय विचार करून तुम्हाला जे योग्य दिसेल ते लवकरात लवकर करा. मग कानफाट्याला युक्तीने धरले, हात बांधून तुरुंगात नेले. म्हणता म्हणता दिवस उगवला. शौच मुखमार्जन झाल्यावर श्री स्वामी महाराज स्नानास बसले. तेव्हा मी हातात गंगाजलाचे पात्र घेऊन समर्थ अंगावर निर्विघ्नपणे घातली. पूजा केली. श्री स्वामी गुरुस्थानाच्या सद्गुरुनाथांच्या अंगावर रेशमी काशाय वस्त्र घातले. धूपदीप नैवेद्य पुष्पहार विश्वेश्वरांना समर्पित केले. तीर्थ प्रसाद घेतला. मग श्री स्वामी समर्थ मंचकी पहुडले. त्यानंतर मी मुक्कामस्थळी परतलो. निश्चिंत झालो. इकडे कानफाट्याला कारागृहात रोज स्वामी दर्शनार्थ आणले जात असे. समर्थाज्ञेनुसार बळवंताच्या मस्तकाला राताळू घासून लावण्यात आले होते. मी प्रज्ञापुरी काही दिवस समर्थ सेवेत राहून बडोद्यात परतलो. पुढे नाथ कानफट्यात हातून आणखी एक विपरीत प्रसंग घडला. एके दिवशी श्री दत्तावधूत अक्कलकोट ग्रामाजवळ लंडोर बुवांच्या समाधीपाशी उच्च कामानीत विराजली होती. पलीकडे एक वारकरी ब्राह्मण ध्यानधारणा करीत बसला होता. भुजंगा, श्रीपाद भट, कलाप्पादी सेवकजन समर्थाच्या समीप होते. तेव्हा कारागृहातील कैदी जवळ कामकाज करीत होते. ही संधी साधून कानफाट्याने तत्काळ शिपायांचा हाताची तलवार घेतली. घाईघाईने तो समर्थांसमोर रागाने तलवारीसह धावत आला. मारण्यासाठी तो ओट्यावर चढणार तो श्री प्रभू त्याला रागे भरून बोलले. अतिक्रोधकारी कानफाट्या अनियंत्रित झाला होता. त्याला वाटले की त्याचा शत्रू चोळप्पा ध्यान करीत आहे, म्हणून त्याने त्या पाठमोरा बसले ब्राह्मणावर तलवारीचे अनेक घाव घातले. त्यावेळी त्या मागे पुढे जाण्यास कोणा मनुष्य धीर होईना. त्याला पुन्हा बांधण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा तो समर्थांसमोर इतरांवर हात उगारू राहिला. ते पाहून श्री स्वामीराज त्याला म्हणाले, ओट्यावर चढू नकोस, तुझे दैव फुटले. तत्क्षणी अघटित लीला घडली. कानफाट्याच्या हाताची तलवार वेगाने दूर जाऊन पडली. मूड तेवढी हातात राहिली. ती संधी पाहून कलप्पा आणि भुजंगाने मोठ्या धैर्याने कानफाट्याला धरले. त्याच्या पाठीवर ताकदीने दांडके मारले, तरीही कानफाट्या नियंत्रणात येईना. तेव्हा एक आचार्य वैष्णव व श्रीपाद भटांनी त्यास दांडक्याने पुष्कळ मारले. तेव्हा कुठे तो चक्कर येऊन पडला. इतक्या शिपाईगण फौजदारांना घेऊन धावत आले. त्यांच्या हातात जाडजूड लोखंडी बेड्या घालण्यात आल्या. त्यांची मुंडी वाकवून त्याला लोखंडी साखळीत जखडण्यात आले.
हा फार मोठा प्रसंग घडला. पाहण्यासाठी लोकांची झुंडीच्या झुंडी येत होत्या. कानफाट्याला कारागृहात बंद करण्यात आले. त्यांच्या विरोधात शहाजीराजांच्या आज्ञेने न्यायमार्गाने खटला चालला. 7 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. हल्ल्याचा प्रसंग घडला त्यावेळी अगदी मृतवत पडलेल्या ब्राह्मणासंदर्भात योगेश्वर मूर्ती वदिले म्हैशीचे उष्ण उष्ण शेण जखमांवर रोज लावत राहा. त्या समर्थाज्ञेनुसार उपाय केला असता तलवारीचे खोल वरचे घाव काही दिवसात पुरते बुजले. तो ब्राह्मण वारकरी खडखडीत बरा झाला. श्री स्वामी समर्थांची नित्यस्तुती करणारा तो सात्विक ब्राह्मण केवळ समर्थ कृपेने वाचला. पुढे 5-6 वर्षानंतर त्याचा मृत्यू झाला. कानफाट्यालाही त्याच्या कर्मांचा फळाचा फार पश्चाताप झाला. या बलाढ्य कानफाट्यानाथ जेव्हा समर्थ सेवेत होता तेव्हा समर्थांच्या गाडीपुढे उफराटा चालत असे. समर्थांचे सारे सामान त्यांच्या मंचकावर लादून हे सर्व मस्तकी धारण करीत असे. तशा स्थितीत प्रसंगी 7-8 किलोमीटरचा पदाचारी मार्ग ते समर्थ मुखाचे दर्शन घेत उलटा चालत पार करायचा. स्वामी राजांच्या चरण कमलांवर त्यांची दृढतर भक्ती होती, परंतु त्यांच्या एककल्ली स्वभावामुळे नुकसान झाले. अतितामसीन सहकर्मी स्वभाव असल्याने नवनाथ संप्रदायी असून त्याला त्या योगाचा फायदा करून घेता आला नाही. धन्य धन्य श्री स्वामी समर्थ श्रीरंग क्षमाशीलता व धैर्याचे महासमुद्रच ते जरी आकाश डळमळून पडले, वायू प्रकोप झाला, मेघाचे लोट कोसळले, पृथ्वी अचंबळली होऊन ब्रह्मांड हलले, प्रज्वलित होऊन अग्निलोळ उसळला, तरीही त्यांची अंतःकरण वृत्ती क्षणकालही ढळेना. निर्भय निशंक निर्विकार ब्रह्मस्थितीत परब्रह्ममूर्तीला भयविकारांचा स्पर्शही होत नव्हता. श्री स्वामी नित्य कृपाळू दयाळू शांती कृपार्णव दयार्द मूर्ती, त्यांचे किती वर्णन करावे. जखमी ब्राह्मण जीव वाचून कालांतराने कैलासवासी झाले. कानफाटे शिक्षा भोगत कारागृहात अडकला. मग पश्चात बुद्धीने पश्चातापगद्ध होऊन तरंगमुक्त होऊन स्वदेशी निघून गेला. तर अक्कलकोटचा श्री स्वामी परमपुरुष गोसावी, ज्याची परमात्मा ही पदवी अजारामर आहे, त्याच्या लीलामृताचे चव घेण्याने ते ऐकण्याने पिण्याने आपल्या संपूर्ण पातकराशी जळून संपतील. अतिदुर्धर संकटेही दूर होतील. रोगी असेल तर तो आरोग्यवंत होऊन सुख उपभोगेल. सगळ्या जगन्मंडळांची मनोसिप्ती पूर्णत्वास जातील. भूत प्रेत पिशाचादी संबंधाबाधा सहज दूर होतील. नाना संसारिक बंधही नासतील. जन्मांध असणाऱ्या दृष्टी प्राप्त होईल. पांगळाही पर्वत ओलांडण्याची क्षमता मिळवेल. मुख्यास वाचा मिळून तो पंडित्वास प्राप्त करील. जो विषयासक्त असेल तो सहजपणे विरक्तीस पावेल. जे दुर्जन असतील ते सज्जन होतील. निंदक नि द्वेषी लोकही भवजाळातून तरतील. असो. दुष्ट बुद्धी खाजगीवाले. श्री क्षेत्र पंढरपूर येथे खाजगीवाले यांच्या घरी श्री दत्तात्रय पादुका असून त्यांची पूजा ऋग्वेदी ब्राह्मणाकरवी होत असे. त्यांचे धाकटे बंधू व पंढरीनाथ गणेश या दोघांमध्ये पादुका पूजनावरून भांडणे सुरू झाली. वडील बंधू पंढरीनाथांना 2 पुत्र गोविंद आणि गोपाळ आणि कन्या चंद्रभागा ही होती. कनिष्ठ बंधू पादुका पूजन करतात याचे पंढरीनाथ व त्यांच्या कुटुंबाला दुःख होत असे. पुढे हे लोक निर्धन झाले. पंढरीनाथास अपुगांजाचे व्यसन लागले. काही उत्पन्न होईना. शेवटी ते त्रासून गाणगापूरला सेवा करीत राहिले. मधुकरी भिक्षाटन मागून सर्व कुटुंबाचे पोषण चालले होते. पुढे काही दिवसांनंतर अक्कलकोटी येऊन राहिले. नित्य श्री गुरुदर्शन करीत भिक्षाटनावर उपजीविका चालवीत 2-3 वर्ष त्याची सेवा चालली. एके दिवशी सुप्रसन्न वदन मूर्ती श्री स्वामी राजास पंढरीनाथ विनवू लागले. कृपासागर श्री स्वामी महाराजांनी त्यांना विचारले,
काय पाहिजे तुला? तेव्हा म्हणाले, पंढरपूरच्या श्री दत्त पादुकांची पूजा माझ्याकडे असावी. हो महाराज, माझा भाऊ आणि त्याचा मुलगा हे दोघेही मेल्याशिवाय ते शक्य नाही. यावर महाराज हसत उद्गारले, पंढरीनाथा, तू आणि तुझा मुलगाही स्वर्गस्थ झाला तरी दोष कसला? दुसऱ्याचे अनिष्ट चिंतन कधी करू नये. नंतर थोड्या दिवसात पंढरीनाथाचा कनिष्ठ बंधू मृत झाला, त्याचा मुलगाही गेला. हे अशुभ वृत्त पंढरीनाथास कळले. तेव्हा महाराजांची आज्ञा घेऊन तो पंढरपुरास गेला. श्री दत्त पादुकांची पूजा करीत सुखाने निर्वाह करू लागला. तोच पंढरीनाथ पत्नी व त्याचा ज्येष्ठ पुत्र या त्रिवर्गावर काळाचा घाला पडला. अनिष्ट चिंतनाचे फळही तसेच मिळाले. नंतर कनिष्ठ पुत्र गोविंद हे आपल्या कुटुंबासह नांदू लागले. हे उभयताजन अक्कलकोटास वारंवार भक्ती पुरस्सर येत असत. अशा प्रकारे श्री गुरूंच्या लीला अपार अनंत आहेत. श्रोतृजनाने त्या प्रेमभराने परिसाव्यात. उदरपीडा क्षणात थांबवली. अक्कलकोटाला मोरोबा कुलकर्णी नामक गृहस्थ होते. त्यांच्या सदनी आनंद भावाने महाराज जाऊन बसत. एके दिवशी श्री स्वामीमूर्ती अंगणात निजली होती. सर्व सेवेकरी निद्रिस्त झाले होते. एवढ्यात मोरोबाच्या स्त्रीचे पोट फार दुखू लागले. ती फारच व्याकुळ झाल्यामुळे मध्यरात्री नंतर उठून घरच्या विहिरीवर गेली. प्राणत्याग करण्यासाठी ती गेली खरी. सर्व साक्षी श्री स्वामी रायांनी चटकन सेवेकऱ्यास उठविले. म्हणू लागले, अरे, विहिरीत कोण जीव देत आहे? यावेळेस त्यास लगेचच इथे घेऊन या. सेवक म्हणाले, महाराज, मध्यान्ह रात्र होऊन गेली. कोण अशा घोर अपरात्री आपले शरीर विहिरीत व्यर्थ त्यागेल? आता आपण स्वस्थानी जावे. तेव्हा योगीराज गरजले, अरण्य पंडिता, आम्ही खरे तेच सांगितले असता का मानित नाहीस रे मूर्खा? मग सेवक तत्काळ विहिरीवर गेला. ती उडी टाकण्याच्या बेतातच होती. तिचा हात युक्तीने धरून तिला श्री स्वामी महाराजांसमोर आणण्यात आले. श्री चरणांवर घालण्यात आले. दरम्यान मोरोबांच्या घरचे लोकही जागे झाले होते. सर्वांनी बाईंना ओळखले. कृष्ण अमावस्येच्या घोर रात्री आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त तरी कशी झालीस, अशी तिला विचारणा आली. त्यावेळी श्री स्वामी देवरायाने कृपादृष्टी टाकता तिची उदरपीडा क्षणात थांबली. श्री स्वामी महाराज सर्वज्ञ, सर्वसाक्षी, सर्वांतरी व्यापक परमात्मा, चराचर तेच भरून आहेत. सामान्य जनांवर अनुग्रह करण्यासाठी प्रज्ञापुरी बसून त्यांनी अखंड जीवास तारले. अगम्य अतर्क्य समर्थ लीला काय समजतील म्या मदमतीला? नम्र दीन अशा या शरणागताला आपण कृपाळ होऊन परोपरी सांभाळावे. हो श्री स्वामी राया. वारकरी ब्राह्मणास जीवनदान दिले. ब्राह्मण स्त्रियेस वाचविले. वामनदासाला पंढरपुरी विठ्ठलास्थानी दर्शन दिले. असे हे श्री गुरुलीलामृत वेदांच्या रहस्याचे सार ब्रह्मनिष्ठ वामनाने रचिले असून त्याचा 47वा गोड अध्याय येथे समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.